नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण रसरशीत म्हणजेच रसदार असे गुलाबजाम बनवणार आहोत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरायचा नाही आहे. तर चला, यासाठी मी इथे 1 वाटी खवा घेतलेला आहे, 2 चमचे रवा घ्यायचा बारीक आणि 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आहे ना, आवश्यकतेनुसारच घ्या, जास्त घेऊ नका. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा. छान मिक्स करायचं. जास्त कोरडं वाटलं तर थोडंसं दूध टाकायचं. छान असा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि गोळा मळून झाले की त्याचे छोटे छोटे किंवा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये गुलाबजामचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि आपण पाकही बनवून घेतलेला आहे. ते साखरेचा पाक गुलाबजामसाठी कसा बनवायचा हे तुम्हाला माहितीच असेल. तर त्या पद्धतीने मी इथे पाक बनवून घेतलेला आहे. तेल गरम केलेले छान असं मीडियम आचेवरती आपण गोल्डन रंगावरती, डार्क रंगावरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेलामध्ये सोडल्यावरती लगेचच आपल्याला उलटीपलटी करायचं नाही आहे. थोडेसे एक बाजू होऊ द्यायचे आणि मगच असे छान असे चमच्याच्या साहाय्याने आलटीपलटी करायचे, म्हणजे छान सगळ्या बाजूने गोल्डन रंगावरती तळल्या जातात. गरम पाकातच आपण गरम गुलाबजाम टाकलेले आहेत आणि थोड्या वेळ मुरू द्यायचे, 1-2 तास, आणि छान असं एन्जॉय करायचं. छान रसदार रसरशीत असे गुलाबजाम होतात. इतके टेस्टी होतात ना, की असं वाटतं आपण हलवाईकडूनच आणलेले आहेत किंवा स्वीट मार्टमधूनच आणलेले आहेत. तुम्हीही अशी रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने आपलं चॅनल पेज आहे. तिथे तुम्ही फॉलो करू शकतात आणि लाईक करू शकतात. तर भेटूयात आपण अशा छान वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.